नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन साइन आणि कॉस हे जे रेशो आहे, तर कॉस हा जो रेशो आहे हा स्पेस दर्शवतो आणि साइन हा जो रेशो आहे हा टाइम दर्शवतो. नीट लक्षात ठेवा, स्पेस जो आहे ना, म्हणजे साइन आणि कॉस हे प्रॉपरली डिफरन्शिएट होणारे जगातले एकमेव घटक आहेत. साइन आणि कॉस, साइन कॉसमध्ये कन्वर्ट होतो, कॉस साइनमध्ये कन्वर्ट होते. तर स्पेस आणि टाइम यांचं जे एकमेकावरचं जे डिपेंडन्स आहे, किंवा टाइम आणि स्पेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सर्वात पहिल्यांदा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये मांडलेलं. पण स्पेस म्हणजे काय आणि टाइम म्हणजे काय? तर कॉस हा जो रेशो आहे हा स्पेस दर्शवतो आणि साइन जो रेशो आहे तो काय दर्शवतो? टाइम दर्शवतो. जेव्हा किंवा आता या गोष्टी इंटर कन्व्हर्टेबल आहेत ना, म्हणजे कॉस हा जो रेशो आहे तो टाइम दर्शवतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि साइन रेशो हा, नीट लक्षात ठेवा की साइन आणि कॉस यांनी मिळून टाइम बनलेला आहे आणि साइन आणि कॉस यांनी मिळून स्पेस पण बनलेलं आहे. साइन आणि कॉस हे स्पेस आणि टाइम यांचे दोन मूलभूत घटक आहेत. आणि जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. जेव्हा टाइम आणि स्पेस एकमेकांपासून डिफरन्शिएट होतात तेव्हाच टाइम आपल्याला अवेलेबल होतो. आणि टाइम आणि स्पेस जेव्हा इंटिग्रेटेड होतात तेव्हा आपल्याला स्पेस भेटतो. नीट लक्षात ठेवा, एरिया बाउंडेड बाय दी कर्व्स काढण्यासाठी आपण इंटिग्रेशनचा वापर करतो. एरिया बाउंडेड बाय दी कर्व्स काढण्यासाठी आपण काय करतो? आपण फंक्शन इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट करतो. तर एरिया जो असतो ना, तो एरिया कसा तयार झालेला असतो? टाइम आणि स्पेस एकमेकांपासून जेव्हा डिफरन्शिएट होतात तेव्हाच आपल्याला एरिया भेटतो. तर याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. इंटिग्रेशन ही जी फंक्शन आहे ही सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. मून हा सनच्या मर्जीने एखादी फंक्शन डिफरन्शिएट करतो आणि सन हा ती फंक्शन इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन इज द व्हर्च्यू ऑफ सन, डिफरन्शिएशन इज द व्हर्च्यू ऑफ मून. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.